संघर्ष कृती समितीचा संघर्ष कृती समितीचा मध्ये मध्ये जर सगळ्यांना इथे संबोधित करायला आलेत आणि 17 लाख कर्मचारी त्यांच्या पाठीमागे आहेत. त्याला जर का पाठिंबा दिलाय आणि त्यांनी जर सर्वांनी घोषणा द्या ना, हात वरती करून सगळ्यांना काय सांगता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधील आज महाराष्ट्रातून जवळपास हे 5000 कर्मचारी, ज्यामध्ये मॅक्झिमम कर्मचारी हे सेवानिवृत्त झालेले आहे, वयोवृद्ध कर्मचारी आहे, 70, 75, 80 वर्षाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी गजानन मनोहरराव गटलेवार या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीचा सरचिटणीस आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे खातं महाराष्ट्र शासनामध्ये होतं आणि महाराष्ट्र शासनाने या खात्याला 1979 मध्ये बाहेर काढलं, जलनिंसारण मंडळ तयार केलं, परंतु या खात्याला संपूर्ण नियम हे महाराष्ट्र शासनाचे लागू राहतील, कर्मचारी हे शासनाचे स्थिर होतील, अशा प्रकारचं अभिवचन त्या काळामध्ये शासनाने दिलं होतं. आणि नंतरच्या काळामध्ये या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जनतेला पिण्याचं पाणी पुरवठ्याचं काम देण्यात आलं. या खात्याकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये ठिकठिकाणच्या शहरामध्ये मोठमोठ्या पाणी पुरवठा योजना बनवण्यात आल्या आणि या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जनतेला शुद्ध पिण्याचं पाणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळासारखं, ST महामंडळासारखं हे मंडळ शासनाने तयार केलं आणि शासनाने तयार केलेल्या या मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये पिण्याचं पाणी पुरवठा करण्याचं काम या खात्याकडे होतं. परंतु 2005 मध्ये या खात्याची अधोगती करण्यात आली. या खात्याचं नामविधान बदलवण्यात आलं, जीवन प्राधिकरण असं या खात्याचं नाव करण्यात आलं. सुरुवातीच्या काळामध्ये जागतिक बँकेकडनं करोडो रुपयाचं आर्थिक कर्ज या खात्याच्या माध्यमातून घेण्यात आलं. त्यानंतर 2005 मध्ये पुन्हा कर्ज घेण्याकरिता जलनिंसारण मंडळाचं नाव बदलवून पुन्हा जीवन प्राधिकरण असं नाव करण्यात आलं आणि पुन्हा या खात्याच्या नावाखाली करोडो रुपयाचं कर्ज घेऊन गाव तिथे पाणी पुरवठा योजना, टँकर मुक्त संकल्प अशा मोठमोठ्या घोषणा देऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या शासनाने कामं करून घेतले. परंतु हे कामं करून घेत असताना या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या ज्या न्याय मागण्या आहे, या न्याय मागण्यांना त्यांनी आतापर्यंत पाहिजे त्या प्रमाणामध्ये न्याय दिला नाही. एकीकडे हे खात्यातील कर्मचारी शासकीय आहे, तर दुसरीकडे या खात्यातील कर्मचाऱ्यांना उपक्रम असल्यामुळं 7वा वेतन आयोग एक देता येत नाही, 24 वर्षाची कालबद्ध पदोन्नती देण्यात येत नाही, 10-20-30 वर्षाची पदोन्नती देण्यात येत नाही. थकबाकी जे आहे महाराष्ट्र शासनाने 5च्या 5 हप्ते शासनाच्या कर्मचाऱ्यांना दिले, परंतु अजूनपर्यंत जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. म्हणून या कर्मचाऱ्यांनी 2017 मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भव्य असा संघर्ष 7 दिवसाचा बेमुदत संप केला होता. 2015 मध्ये देखील संप केला आणि 2015च्या संपानंतर 2017 मध्ये पुन्हा संप करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि 23/3/2017 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पूर्वीचे कर्मचारी जे आहे शासकीय कर्मचारी आहे, त्यामुळे यांना शासकीय दर्जा देण्यात येत आहे आणि या कर्मचाऱ्यांना जे आजपर्यंत शासनाच्या वतीने देण्यात आलं त्या प्रकारच्या संपूर्ण शासनाचे नियम व अटी या कर्मचाऱ्यांना लागू राहतील अशा प्रकारचं परिपत्रक काढलं. ते परिपत्रक काढून 7 वर्षाचा कालावधी होऊन गेला, अद्यापपर्यंतही परिपत्रक न निघाल्यामुळे आज या कर्मचाऱ्यांवर प्रचंड अन्याय सुरू असून 7वा वेतन आयोग 1/1/2016 पासून न देता 1/4/2017 पासून लागू झाला. 24 वर्षाची कालबद्ध पदोन्नती मिळाली नाही, 10-20-30 वर्षाची पदोन्नती मिळाली नाही. घर भाडे भत्ता 6व्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येत आहे, वाहतूक भत्ता 5व्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येत आहे. अशा प्रकारची टिंगल व टवाळणी
हा GR काढून महाराष्ट्र शासनाने या जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची केलेली आहे आणि म्हणून हे आज आंदोलन या ठिकाणी शासनाला आम्ही नोटीस दिली 19 तारखेला की आमच्या मागण्याकडे न्याय द्या, आमच्या मागण्याकडे लक्ष द्या, आमच्या मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहे, न्याय हक्काच्या आहे. आमची लाखो रुपयाची थकबाकी ही या ठिकाणी डुबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमच्या कुटुंबावर अन्याय होत आहे, आमच्याकडे लक्ष द्या. परंतु अजूनपर्यंतही शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष नाही दिलं. त्यामुळे आज नाईलाजास्तव या ठिकाणी आंदोलन करावं लागत आहे आणि या उपरी जर या आंदोलनाने जर शासन दखल घेत नसेल तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील प्रत्येक कार्यालयासमोर कुटुंबासहित बेमुदत उपोषण या संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येईल, एवढंच या ठिकाणी सांगतो.